शाब्दिक विचार तुमचे जे असतील त्यांच्यावर आधी ताबा मिळवायचा आणि मग त्या शाब्दिक विचारांची आवश्यकता राहत नाही. योगामध्ये असं सांगितलेलं आहे की सगळ्या प्रकारची एकाग्रता आधी शब्दांच्या साह्याने गाठता येते आणि ते शब्द तिच्या आपल्यासोबत आणखी शब्द पण आणतात. म्हणजे ज्या वेळेला शब्दांच्या साह्याने आपण एकाग्रता आणतो त्यावेळेला इतरही शब्द त्याच्यामध्ये यायला लागतात, त्यांची साखळी तयार होते आणि मग ती एकाग्रता भंग पण पाहू शकते. पण व्यवहारामध्ये आपल्याला शब्दाने आणलेली एकाग्रता पुरते, हे तुम्ही ध्यानात घ्या. पण चित्रण करायला लागला तुम्ही त्याचं की चित्रण होत असताना जे शब्द तुम्ही ऐकाल ते तुमच्या मनामध्ये पक्के बसतात, त्यांच्या अर्थासकट, त्यांच्या भावासकट. म्हणजे जो भाव तुमच्या मनामध्ये अपेक्षित आहे तो पण निर्माण व्हायला लागतो. तर चित्रण हे शिकून घ्यायची कला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी सांगितलं आहे ज्ञानेश्वरांनी की कानाने ऐकायच्या आधीच डोळ्यांना ते ज्ञान दिसायला पाहिजे. म्हणजे तुम्ही इतकी तयारी केली पाहिजे चित्रणाची की जसे जसे शब्द तुमच्या कानावर पडतील तसतसे त्यांचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. ते जर बरोबर उभं राहायला लागलं तर तुम्हाला शाब्दिक ज्ञान म्हणजे शब्दांच्या सहाय्याने मिळणारं ज्ञान खूपच चांगल्या प्रमाणात मिळतं, चांगल्या प्रकाराने मिळतं आणि तुमची अनुभूतीसुद्धा पक्की होते, तुमचं व्यक्तिमत्व जास्त खुलून उठतं. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायला पाहिजे. तर चित्रण करताना जे तुम्ही मनात शब्द उच्चाराल त्यांचं चित्रण होतं हे ध्यानात ठेवा. म्हणून जे आपल्याला नको असेल त्या गोष्टीचा विचार करत राहिलो, भूतकाळातलं अपयश आठवत राहिलो, भूतकाळातल्या चुका आपण मनात उगाळत बसलो, त्याचं स्पष्टीकरण देत बसलो इतर लोकांना, त्यानिमित्ताने त्याचं चित्रण मनात होत राहतं आणि आपलं प्रचंड नुकसान होतं. की आपल्या आंतरिक शक्तीला असं वाटतं की हे खूप आवडलं आहे, तर तसं नसतं, ते आवडलेलं नसतं. म्हणजे आपण आवडलं नाही आहे म्हणूनच विचार करतो आहे त्याच्यावर, पण पुन्हा पुन्हा त्याच्यावर विचार करण्याने ते मन त्याचं चित्रण करतं, मन त्या अनुभूतीतनं परत जातं आणि मग ज्या वेळेला तशी परिस्थिती पुन्हा होईल तेव्हा आपण अगदी तसेच वागतो. आपले सगळे प्रतिसाद नको तेच येतात आणि मग लोकांना वाटतं की हा सारखा सारखा असं काय करतो आहे, म्हणजे इतका चांगला खेळाडू, इतका चांगला उत्तम वक्ता, पण तो गोंधळ काय करतो आहे त्याचं का नाही समजावू शकत लोकांना. इतका उत्तम विक्रेता, सेल्समन, त्यांनासुद्धा ते सुचत नाही की आता मला हे हकलूनच देणार. तर ते आधीच व्हिज्युअलाइज होतं की हा माणूस माझा ऐकणार नाही. तुमची व्हिज्युअलायझेशन पॉवर वाढवा. भूतकाळातल्या चुका, अपयश यांना उगाळत बसू नका. त्याचा भविष्यावर परिणाम होऊ देऊ नका. तुम्ही नकारात्मक विचार जे असतात त्यांना जर तुम्ही बळ देत राहिला तर हे निगेटिव्ह व्हिज्युअलायझेशन होत राहतं, नकारात्मक चित्रण होत राहतं आणि मग ते पक्क तुमच्या मनामध्ये बसतं. तर तुमची आत्मप्रतिमा खलास होऊन जाते आणि आत्मप्रतिमा खलास झाल्यावर ज्यावेळेला तुम्ही भविष्याकडे पाहता तर आधीच भविष्याबद्दल भय सगळ्यांच्या मनामध्ये असतं की मला हवं आहे ते होईल की नाही. आणि ते भय इतकं मजबूत होतं की तुमची खात्री पडते की मला नाही जमणार, मला नाही, शक्य नाही होणार. आणि कितीतरी लोक उत्तम पात्रता असून, उत्तम तयारी असून अपयशी झालेले मी पुन्हा पुन्हा पाहिलेले आहेत. मला माझे जे गुरु होते, रायफल आणि पिस्तूल शूटिंगचे कोच होते, कॅप्टन इझिकेल म्हणून, तर त्याने हे कल्पना दिली, मानसिक सरावाचीच कल्पना त्याने दिली की आम्ही त्यांची थट्टा करत होतो. ते इतकं मेंटल ट्रेनिंगबद्दल बोलायचे की आम्ही त्यांना मेंटल केस म्हणत होतो की हा आला मात्र आता तो मेंटल हे जाणार. तर आता मला वाटतं मला म्हणत असतील माझ्या मागे माझे मित्र आणि इतर परिवारातले लोक की हा मेंटल केस दिसतोय हा, असं, कारण मी आता ते तसं त्याच्यासारखं बोलायला लागलो. पण तो जो सांगत होता ते मुद्दे आम्हाला पटायचेच नाहीत. की तो म्हणायचा की खेळामध्ये सुद्धा फक्त 10% म्हणजे पायाभूत असलं तरी 10%च कौशल्य शारीरिक आहे, बाकी सगळं मानसिक आहे. तर आम्ही हसत होतो त्याला. आम्ही 50% जायला तयार होतो की चालेल 50% मानसिक आणि 50% शारीरिक. तसं नाही, तो म्हणाला 10%च त्याने कुठेतरी वाचलं असेल आणि त्याची श्रद्धा होती. आणि काय झालं, मी आजारी पडलो, खूप आजारी पडलो.